ऐकलं का? तुमच्या समोरच घडलंय सगळं. आदितीला माहित होतं सगळं. अरे अमित, मोठी तिची बाजू घेतोस ना तू? तिला दाखवून जाहिरातीचा ड्राफ्ट नवऱ्यांनी पुढे पाठवला सरांकडे. काल ते जे कॉन्फिडेन्शियल घेऊन फिरत होते ना नवरे, सगळं माहित होतं तिला. हे कदाचित ती सांगायला विसरली असावी. विसरण्याची गोष्ट आहे ही? हा, आतापर्यंत प्रत्येक गोष्टीत काकांनी तिची बाजू घेतली आणि विसरली? नाही नाही नाही, तुला कळत नाहीये. त्याला विसरणं नाही म्हणत, लपवणं म्हणतात. म्हणजे काय करायचं, मला काही माहितीच नाहीये असं दाखवायचं आणि मग सगळ्यांबरोबर सांत्वनाचं नाटकही करायचं. एवढं होऊनही तुम्हाला सगळ्यांना तिचाच पुळका आहे ना, स्पेशली तुला अमित. ठीक आहे, पण मला नीट कळली आहे आदिती. मला गंमत वाटते, तुम्हाला कसं कळत नाही रे कोणालाच? जय, तुला तरी कळलीये का आदिती? तर तुलाही तिचाच पुळका आहे. हुशार आहे पण. साधी, सरळ, जेन्युइन अशी जी काही इमेज तुमच्या समोर क्रिएट केली आहे ना, म्हणजे तिने काहीही करू दे, छे छे, आदिती असं करूच शकत नाही. आदितीने जाहिरात पाहिलीच नसेल. नाही नाही, आदिती जय बद्दल सरांना असं सांगूच शकत नाही. हे सगळं जे काय तुम्हाला वाटतंय ना, ते तसं काही नाहीये. रजनी, ही वेळ आहे काय सगळं बोलायची? आपण अजूनही वेळेचीच वाट बघत राहणार आहोत. आतापर्यंत जय बरोबर पॉलिटिक्स खेळली, पण काय, ती त्याची टीम लीडर आहे ना, म्हणून काही बोलू शकलं नाही कोणीच. पण या अरविंद काकांचा काय संबंध आहे या सगळ्यात? कुणाच्या अध्यात्म मध्यात? किती सिनियर आहेत ते.